तर नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चा दरम्यान मोठा तणाव पाहायला मिळालेला आहे। बांगलादेशातील परिस्थितीविरोधात नाशिकमध्ये बंदची हाक देण्यात आलेली होती। सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक शहरामध्ये पाहायला मिळाला। मात्र भद्रकाली परिसरामध्ये काही दुकानं सुरू होती, ही दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतर दोन गटामध्ये या ठिकाणी वाद निर्माण झाला। सध्या पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि जमावाला पांगवण्याचं काम सध्या पोलिसांकडून केलं जात आहे। नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झालेला होता, मात्र सध्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती मिळते। कुठल्याही धार्मिक स्थळावरती कोणाच्या घाला घालू नये, पोलीस सगळी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणते। त्यामुळे माझी सर्व युवकांना, सर्व धर्मीय सर्वांना विनंती आहे की आपण पूर्णतः शांतता राखावी। आता परिस्थिती थोडीशी नियंत्रणामध्ये आलेली आहे। पोलीस देखील परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतायत आणि माझे दोन्ही धर्मियांमधल्या तरुणांना विनंती आहे की कायदा कोणी हातामध्ये घेऊ नये, सर्वांनी शांतता राखावी। तर नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन पोलीस त्याचबरोबर लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे। मात्र भद्रकाली परिसरामध्ये दोन गटामध्ये वाद निर्माण झालेला होता। यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे, मात्र सध्या तणावपूर्ण शांतता या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशातून हिंदूंवरील जो काही अन्याय अत्याचार सुरू आहे त्याच्या विरोधात, त्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। नाशिक बंदची हाक देखील देण्यात आलेली होती। याला नाशिकमध्ये मोठा प्रतिसाद देखील पाहायला मिळाला। मात्र ज्यावेळी हा मोर्चा भद्रकाली परिसरामध्ये आलेला होता त्यावेळी काही दुकानं या ठिकाणी सुरू होती आणि ही दुकानं बंद करण्याचं आवाहन मोर्चेकऱ्यांनी केलं। मात्र दोन गटामध्ये यावेळी वाद निर्माण झाला आणि त्यानंतरच मोठा तणाव या ठिकाणी पाहायला मिळाला। बाटल्या फेकण्यात येतात, पूर्ण पाहिलं तर हीर तर नाशिकमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। आता तणावपूर्ण शांतता या परिसरामध्ये पाहायला मिळते, मात्र पोलिसांकडून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते। शहरामधील दुकानं बंद करण्यावरून दोन गटामध्ये वाद निर्माण झालेला होता। मात्र सध्या मोठा पोलीस बंदोबस्त संपूर्ण नाशिक शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। लोकप्रतिनिधी त्याचबरोबर पोलिसांकडून देखील सध्या शांततेचं आवाहन केलं जात आहे।